उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी, मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांचा बोलण्यास नकार. शरद पवार सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर. ठाकरे बंधू एकत्र येण्यात वादविवाद आणि अटी शर्थी असा काही विषय नाही, तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं काही लोकांना नकोय. ठाकरे आणि युतीवर राऊतांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंचा आता संताप होणारच. दरम्यान भाजपचा आनंद खोटा, फडणवीस संताप दाखवणार नाहीत. ठाकरेंच्या युतीच्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया. दोन कुटुंब एकत्र येत असतील तर आनंदच. राज ठाकरे एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. दोन भाऊ एकत्र येत आहेत या चर्चेवरूनच इतकी चिडचिड. रोहिणी खडसेंचा ट्विट करत शिंदेंना टोला. महाराष्ट्र द्रोहीचं सर्टिफिकेट शिवसेनेनं वाटू नये. भोंगेंविरोधातील आंदोलनाच्या वेळी ठाकरेंनी 17,000 केसेस मनसे कार्यकर्त्यांवर टाकल्या. आता उद्धव ठाकरे मनसैनिकांची या संदर्भात माफी मागणार का? देशपांडेंचा सवाल. राज ठाकरे अटी शर्थींनी झुकतील असं मला वाटत नाही. राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नाही. अटी घालून राजकारण होतं का? उदय सामंतांचा सवाल. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच, पण तसं होणार नाही. राज ठाकरे सोबत आल्यावर पवारांची चाकरी कोण करणार? शिरसाठ यांचा हल्लाबोल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर माझ्यासारखा आनंद कुणालाही होणार नाही. शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही. भुजबळ यांची सकारात्मक प्रतिक्रिया. मनसे कार्यकर्त्यांकडून गिरगावात बॅनरबाजी. ठाकरे बंधूंबाबत एकत्र येण्याचे बॅनर झळकले. मराठी माणसाची आन बान शान. मुंबईमध्ये फक्त ठाकरे ब्रँड अशा आशयाचे हे बॅनर्स. मनसेनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं. गोयल यांना मराठीत बोलण्याचं मनसेचं आवाहन. हिंदी सक्तीचा आदेश रद्द करण्याची सुद्धा मनसेची पत्राद्वारे मागणी. मनसे नेते संदीप देशपांडेंचे सरसंघचालक मोहन भागवतांनाही पत्र. तर हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या कृतीला आपण चाप बसवाल हा ठाम विश्वास. प्रत्यक्ष भेटून भावना व्यक्त करायला आवडेल. पत्रात उल्लेख. अजित पवारांचा आजचा दौरा रद्द. नाशिकचा त्यांचा आज दौरा होता. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द केल्याची समीर भुजबळांची माहिती. नाशिकमध्ये छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या मागणीचं बॅनर. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात सध्या बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापुरातल्या माढ्याच्या दौऱ्यावर. राजवी ऑइल मिलचं शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार. त्यानंतर शिवसेनेकडून जाहीर सभेचंही आयोजन. शरद पवार 24 आणि 25 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर. तर पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच काही महत्वाच्या ठिकाणांना भेट देणार. पडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती. पोलीस प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल. कासलेनं केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं उघड. बिडवलकर हत्या प्रकरणातला आरोपी सिद्धेश शिरसाट याचा व्हिडिओ वैभव नाईकांनी केला ट्विट. दरम्यान जुगार खेळतो, गोव्यातनं दारू आणतो असं म्हणतानाचा सिद्धेश शिरसाटचा हा व्हिडिओ हकाचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होऊ शकते? नाईकांचा सवाल. बाबा सिद्दीकींच्या पत्नीचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयाकडून मान्य. हत्येच्या खटल्याच्या कार्यवाहीमध्ये हस्तक्षेप करू देण्याची मागणी. स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ. समुद्रात जाताना बोट चालकांकडून पर्यटकांना लाईफ जॅकेट दिलं जात नसल्याचं समोर. पालघरच्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावरची घटना.